सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला माहीत आहे की हा प्रश्न खाजगी बसेस ज्या आहेत त्या पार्सल वाहतूक करतात या संदर्भातला प्रश्न आहे, मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु मंत्री महोदय, आपल्याला माहीत आहे की कोकणामध्ये गणपती आणि शिमगा हे दोन मोठे सण आणि या सणांकरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांची सोय पण करावी लागते. मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे सोडाव्या लागतात, एस टीच्या गाड्या वगैरे आपण सोडतात. त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या खाजगी बसेस देखील सुटतात. परंतु झालंय असं की माझा जो गुहागर तालुका आहे, मतदारसंघ आहे, त्या गुहागर तालुक्याला कुठेही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. त्याला रेल्वेची सोय अजिबात नाही. एअरपोर्टचा प्रश्नच नाही. एस टीच्या गाड्या कमी असल्यामुळं खाजगी गाड्यांशिवाय त्यांना जाण्याचा पर्याय नाही. आणि म्हणून त्यावेळेला एक खाजगी बसवाले प्रचंड प्रमाणामध्ये या लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेतात. हे आपल्याही कानावर आहे. आणि मग त्यावेळेला बोंबाबोंब होते म्हणून आपण काय आदेश सोडतो, काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत बुकिंग झालेलंच असतं. आता लवकरच गणपती येईल, आहे अजून वेळ, परंतु त्या निमित्तानं आपण ही जी पिळवणूक लोकांची होते किंवा भाविकांची होते किंवा कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची होते ती होऊ नये याकरता आपण वेळीच दखल घ्याल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्कर जाधव ज्या गुहागर मतदारसंघामध्ये किंवा कोकणाविषयी बोलतात, मी 15 दिवसापूर्वीच पूर्ण कोकणच्या सगळ्या एस टी स्टँडवर जाऊन त्याची पाहणी केली. जवळजवळ 2 दिवसामध्ये मी 14 एस टी स्टँडवर जाऊन पाहणी केली आणि वस्तुस्थिती काय त्या परिसराची त्याची जेव्हा चाचपणी केली त्यावेळेस ही वस्तुस्थिती निदर्शनास भास्कर जाधव साहेबांनी माझं स्वागतही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु हा प्रश्न त्यावेळेस यायचा ज्यावेळेस एस टीकडे बसेस कमी होत्या. मला अभिमानानं असं सांगायचं आहे की ह्या गेल्या वर्षभरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा उपमुख्यमंत्री असताना माझ्या एस टी महामंडळासाठी त्यांनी जवळजवळ 3,000 ते 3,500 कोटी रुपयाची तरतूद केली फक्त नवीन बसेस घेण्यासाठी. आणि आता आम्ही 8,300 बसेस घेतलेल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपल्याही मतदारसंघातल्या सगळ्या एस टी स्थानकामध्ये आम्ही नवीन नवीन बसेस दिलेल्या आहेत. आणि 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 तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही बसेस मागून थकाल पण मी देऊन थकणार नाही अशी परिस्थिती आमच्या एस टी महामंडळाची आम्ही केलेली आहे. त्यामुळे खाजगी बसेसवर नियंत्रण आणण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आम्हाला करावं लागेल. पण ज्या ज्या ठिकाणी जास्त एस टीच्या बसेसची गरज असेल तुम्ही मला मागणी करा. ती मागणी पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे गणपतीच्या आत पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. अध्यक्ष महोदय, माननीय परिवहन मंत्री उपस्थित आहेत. जसं भास्करराव म्हणाले तसं सणाला आपण मुंबई शहरातून एस टी सोडतो आणि प्रायव्हेट गाड्या पण सोडतो. आता या प्रायव्हेट गाड्या जेव्हा शहरात आपण जेव्हा सणानिमित्त सोडतो किंवा सर्वसाधारणपणे दररोज सुटतात, तेव्हा या गाड्या ज्या हायवेवरून जातात, तो पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, त्याला कुठेतरी थांबा द्यावाच लागतो आणि थांबा देणं हे महत्त्वाचं आहे. परंतु अशा वेळेला ट्रॅफिक जाम जे होतं त्यासाठी आपण परिवहन विभागामार्फत या ज्या बसेस सुटतात त्यांना थांबण्यासाठी या शहरामध्ये अशा काही ठराविक ठिकाणी आपण थांबण्याची व्यवस्था केली तर हायवेवरचं ट्रॅफिक जाम जे आहे ते कमी होईल. आणि त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपण काय करू शकता, त्याचं एक नियंत्रण म्हणून एक चार्ट तयार करून त्याच्यावरती आपण कारवाई करणार का? तर खऱ्या अर्थाने मुंबईकरांना म्हणजे हायवेचं ट्रॅफिक जे आहे त्याच्यावरती देखील कंट्रोल होईल आणि प्रवाशांना प्रवास करणं हे देखील सुखकर होईल. तर अशा दृष्टीने आपण येणाऱ्या काळात कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांचा मतदारसंघ गुजरात हायवेलाच आहे. म्हणजे मुंबईतनं गुजरात हायवेकडे जात असताना किंवा दहिसर चेक नाक्याकडे जात असताना त्या ठिकाणच्या ट्रॅफिकच्या समस्येविषयी ते बोलत असतील, येताना किंवा जाताना दोन्ही बाजूला. आता जे आमचे तुमच्या नावाचं सुलभ शौचालयाचे जे मोठे होर्डिंग लागले आहेत त्या परिसरामध्ये अनेक काही आपल्या लोकप्रतिनिधींनी एस टीसाठी किंवा बससाठी स्टँडही बनवलेले आहे. आपल्या आमदार निधीतून त्यांनी ते निधी दिलेला आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की ती रस्त्यावरच असल्याकारणानं मागून येणाऱ्या ज्या बसेस आहेत किंवा ती ट्रॅफिक आहे ती त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पण ट्रॅफिक जाम होत असते. परंतु आता मुंबई आहे. सुनील प्रभू साहेब, मुंबईचं नेतृत्व तुम्ही केलं आहे, मुंबईचे महापौर होतात, सभागृह नेते होतात आणि त्यामुळे आपल्यालाही कल्पना आहे की जागा तर मुख्य रस्त्यावर कुठेही नाही, आजूबाजूला सगळं स्लम रिडेव्हलपमेंट झालेली आहे. परंतु तुमच्या मतदारसंघात किंवा त्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींनी जर काही सूचना केली किंवा जागा उपलब्ध करून दिली तर एस टी महामंडळ स्वखर्चातनं ते थांबे बनवेल आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक कोंडी होणार नाही ह्याची दक्षता घेईल.